एक विशिष्ट त्याची डेप्थ असते. 0.1 चून, 0.2 चून. जसं हार्ट मेरिडियनचा पॉईंट स्टार्ट होतो नखाच्या ह्या कोपऱ्यात, तो किती डेप्थमध्ये आहे 0.1 मेरिडियन. आणि जो चांगला ॲक्युपंक्चरिस्ट असतो त्याला ती डेप्थ समजणं म्हणजे सगळ्यात चांगलं असतं. तर आता मी तुम्हाला एक पॉईंट प्रिक करून दाखवणार आहे. तर ज्यावेळेस आपण तो पॉईंट प्रिक करतो ते ओळखायचं कसं, तर ज्यावेळेस तुम्हाला ते अनुभव केल्याशिवाय तुम्हाला कोणाला समजणार नाही. तर ज्यावेळेस आपण तो मध्ये इन्सर्ट करतो तेव्हा असं म्हणतो आपल्याला, त्याला धाची असं म्हणतात, धाची. तर प्रत्येकाने ते अनुभव करायचे. तर एक मी हिला करून दाखवते, तुम्हाला केलं तर चालेल? हां चालेल, ठीक आहे. आता तुम्ही इथे बसा. तुमच्याकडे निडल्स आहेत, याच्यामध्ये हे आहे निडल्स आहे. आपण हे आता ही निडल कशी उघडायची मी ते तुम्हाला सांगते, ठीक आहे. याच्यामध्ये निडल उघडताना पकडायची कशी, हे पाठीमागे इथे हे असतं कागद. हा कागद असा काढला, ठीक आहे. हा कागद आपण असा काढून घेतला. काढून घेतल्यानंतर कुठेही असं बसून घेतो. मी LI11 करते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आता मी तुम्हाला पॉईंट शिकवत नाही बसत, धाची शिकवते, कसं प्रिक करायचं ते शिकवते. आता ही एल्बो क्रीज म्हणतात त्याला. हां, एल्बो क्रीजची ही एंड पॉईंट, ठीक आहे. आपण याला हे करायचं आहे. आई आणायला गेली वरती. कॉटन आहे कुणाकडे? बरं ठीक आहे. त्याने रब कर ग्लव्स ग्लोव्ज घ्यायचं आहे, म्हणजे आत्ताच काढली स्टरलाइज ग्लोव्ज आहेत. हे सुकू द्यायचं. आता आपल्याला पॉईंट लोकेशन आहे, मी तुम्हाला सांगितलं बटाट्याच्या याच्यावर कसं करायचं सगळं वगैरे व्यवस्थित सांगितलं. ही निडल आता अशी झाल्यानंतर ही निडल अशी मी बाहेर काढली, ठीक आहे. बाहेर काढल्यानंतर हे ब्लू जे आहे, हे जर ब्लू काढलं बाहेर तर ते काढल्या ती निडल खाली पडेल, म्हणून ह्याला ड्रायव्हर म्हणतात. ह्याला त्याच्याने ते खाली पडून जाईल. म्हणून याला काय करायचं, एकदा पार्ट्स एक्सप्लेन कर. हां हे बघा, याला म्हणतात, ही जी नळी आहे त्याला ज्यांना सुरुवातीलाच जे करतात, सुरुवातीलाच स्टार्ट करतात, ज्यांना डायरेक्ट प्रिक करता येत नाही, कारण असं डायरेक्ट प्रिक करता करता पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतो. म्हणून आपण हे वापरायचं, हे असं ठेवायचं आणि वरून टॅप करायचं, ठीक आहे. ती एक पद्धत आहे. आणि एक डायरेक्ट पद्धत आहे. तर ते तुम्ही जसं जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हाला याची गरज नाही लागणार ड्रायव्हरची, ठीक आहे. तर आता मी हे बाहेर काढलं. हे मी बाहेर काढल्यानंतर हा ड्रायव्हर आता मी फेकून दिला, ठीक आहे. फेकून दिल्यानंतर मी हे पकडलं आहे. आता हे प्रिक करणार आहे, बरोबर आहे. प्रिक केल्यानंतर धाची मी तुम्हाला शिकवणार आहे. त्या थोड्याशा जुन्या निडल आहे ना, हे कॉटनने वाईप केला आहे स्किनचा सरफेस. आता LI11 करतोय. ड्रायव्हर नाही राहू द्या. तुमच्याकडे ही नळी आहे त्याच्यामध्ये, राहू द्या त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला आता याच्यातून करून देते. पेशंटला कम्फर्टेबल करायचं आहे, काही तुम्ही चिंता करू नका. हे इथे करून हे पहा, ही एल्बो क्रीज संपली. तुम्ही इकडे पुढे समोर आले तरी चालेल. आता बरं का, काही लोकांनी यापुढे सगळ्यांनी आता मी हे डायरेक्ट पण मी करू शकते. आता मी आता ड्रायव्हर वापरून, कारण तुम्ही सगळेच पहिल्यांदा करतायत, तर मी तुम्हाला डायरेक्ट पण करून दाखवणार आहे, याच्याने करून दाखवणार आहे. हे बघा, हे मी इथे ठेवलं आहे. याच्यामध्ये ही जी आहे ते इन्सर्ट केली मी, ठीक आहे. आता हे वरती किती चून अंतर आहे? 0.1 चून आहे. तर ज्यावेळेस हे जे पॉईंट असतात ते इतकी मध्ये घुसली पाहिजे. हे 0.1 चूनचं जे असतं अंतर ते तेवढंच, प्रत्येक त्याला ड्रायव्हरला तेवढंच असतं. आता हे जे मी केलेलं आहे हे व्यवस्थित इथे हे केलेलं आहे. हे बघा, हे वरून मी व्यवस्थित दिसत नाही. हे बघा, याला प्रिक केलं आहे. आता हे बघा, हे मध्ये ही घुसलेली आहे, मध्ये ही घुसलेली आहे. आता ड्रायव्हर मी ॲटोमॅटिक काढून घेतलं आहे. आपल्याला हे प्रिक झालेलं आहे, ठीक आहे. 0.1 चूनच प्रिक झालेलं आहे.
आता मी थोडंसं लूज सोडा, तुम्हाला त्रास नाही. असं ह्या बाजूला आहे. असं असं. आता हे जे आहे, आता याला आपल्याला हे बघा मी मध्ये घुसवलं आहे. ताई बघा आता असंच ठेवायचं आहे हात, आरामशीर बसा. काय झालं तुम्हाला? मी बऱ्यापैकी मध्ये घुसवली. तुम्ही बघितलं मी आता किती बऱ्यापैकी मध्ये घुसवले ना? काही झालं तुम्हाला? नाही. एक मिनिट. आता तर खरा पॉईंट मिळतो केव्हा ते मी तुम्हाला सांगते. धाची कळलं? याला काय म्हणायचं? तो पॉईंट मला मिळाला. याला म्हणायचं धाची. हे ज्याला मिळालं तर खरा पॉईंट स्टिम्युलेट हा झाला. जोपर्यंत नाही तर काही ॲक्युपंक्चरिस्ट काय करतात, नुसतं असं थोडंसं इन्सर्ट करून देतात, बस झालं. आता हा पॉईंट प्रिक करताना प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगते पोझिशन. आरामशीर बसायचे पेशंट. ही पोझिशन आहे या पॉईंटची. ठीक आहे. आता प्रिक झालं आहे आपलं. आता थोडंसं हळूहळू करू शकतो. पण आता तुम्ही बघा इथे मसल वगैरे. आता हा पॉईंट करेक्ट आहे. कुठेही मला जर मसल स्टक झाला असता तर हे मध्ये गेलं नसतं. मला फोर्सफुली मध्ये घालावं लागलं. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती अलगद आहे. आता प्रत्येक जण एकमेकांना तुम्ही प्रिक माझ्यासमोर करायचं आहे. आता हा पॉईंट आपण कशासाठी घ्यायचा आहे की हा इझिली ॲक्सेसिबल आहे प्रत्येकाला तुम्हाला. आणि ज्यावेळेस ॲक्युपंक्चरचं प्रॅक्टिकल असतं त्यावेळेस साधारण हाफचं असं घालून घ्यायचं. आता हा पॉईंट त्यांना 10ची मिळाला आहे तुम्हाला. तर आता हे करून सोडून देतात तुम्ही ॲक्युपंक्चरच्या याच्यामध्ये तुम्ही बघतात. तर याला आपण स्टिम्युलेट करायचं आहे. ठीक आहे. हा मिळाला आहे. आता याला थोडंसं जो डेप्थ आपल्याला मिळते त्याच्या थोडंसं खाली आणि त्याच्या थोडंसं वर ही निडल आपल्याला हे करायची आहे. हे बघा मी याला स्टिम्युलेट करते. पॉईंट बरोबर असेल हे बघा, याला स्टिम्युलेट झाला आहे. 10ची मिळालं तुम्हाला मगाशी ना? एकदम असं कसं डोळ्यात पाणी येतं म्हणजे ज्याला आपण हे करतो तेव्हा. याला आता मी हे करते इन्सर्ट. याला इकडे हे ब्लाऊज म्हणजे हे झाले कसं काय काही गर्दीत घातले. आता हे पाहिजे याला क्लॉकवाईज. जर पॉईंट बरोबर नसेल तर मसल स्टक होतील आणि त्यांना कळ लागेल. आता मी हे फिरवते, तुम्हाला काही कळ लागते? नाही लागते ना, कारण की पॉईंट आपल्याला बरोबर मिळालेला आहे. तर आता सगळ्यांनी एक प्रॅक्टिकल तुम्ही माझ्यासमोर आता करायचं आहे. हे आता आपण एवढा इन्सर्ट केला आहे, राहू द्या. याचा इफेक्ट तुम्हाला मिळेल. थोडंसं राहू द्या. राहू द्या. एक दुसरा हातात 5 मिनिटं. आता तुमची जोडी कोण सगळ्यात पहिले कोण होतं? कोण लोकांना येत आहे? सगळ्यांनी बाजूला पुढच्या बाजूला कोण उभं राहिलं तरी चालेल. फक्त ते करणार आहे ते समोर एक माझ्यासमोर करा. सगळ्यांनी बघा. सरस्वती तुम्हाला करा. एक मिनिट तुम्हाला हे आणि काय करा, घेऊ नका, घाबरू नका, काहीच नाही. आधी पाळी ॲक्युपंक्चरची परंतु पेशंट बेशुद्ध होऊ शकतो. एकदम असा बेशुद्ध होऊ शकतो की असं वाटतं तो मेला. मी स्वतः आणि पेशंटला देताना केलं. आता मी एकच निडल केली आहे. जेव्हा आपण 5-6 निडल करतो तर त्याचं काय कारण असतं की तुम्ही परफेक्ट जर व्यवस्थित पंक्चर केलं आहे म्हणजे ॲक्युपंक्चर पॉईंट सगळ्यांचे चांगले मिळाले आणि 10ची पण मिळालं आहे आणि व्यवस्थित तुम्ही एकमेकांना त्याला स्टिम्युलेट केलं आहे. तर काय होतं ती जी मेरिडियन आहे त्या मेरिडियनमध्ये काहीच एनर्जी नसते. आणि जेव्हा आपण प्रिक करतो सगळ्या बाजूनी एनर्जी त्या मेरिडियनमध्ये वाहायला लागते, कारण ते ब्लॉकेज असतं. आणि पण जसं मॅन होल्स असतात आपण ते कसे क्लीन करतो, तर ती सगळी एनर्जी त्याच्यामध्ये वाहून गेल्यानंतर तेवढी त्याला ती सहन नाही होत आणि तो असा एकदम बेशुद्ध पडतो. आमच्या समोर झाले त्यावेळेस हे प्रिक करायला मी तुम्हाला सांगितलं होतं. आठवतं मी काय सांगितलं होतं? पटापट हीच निडल घ्यायच्या पटापट आणि 2 जणांनी पायाचे टिप्स हाताचे टिप्स पटापट असे टोचायचे. विदिन 30 सेकंड्स तो येतो. म्हणजे पेशंटचे जे बरोबर असतात त्या पेशंटपेक्षा ते घाबरतात. पेशंट तर डायरेक्ट बेशुद्ध झालेला असतो. तेवढं लक्षात ठेवायचं. आता मी एकच हा पॉईंट प्रिक केला आहे. आता यांच्याकडे दाखवा. तुमचं मॅडम सुनीता जगतापे सरस्वती मॅडमला ते करताय. मी तुम्हाला आधी स्टरलायझेशन सॅनिटायझर आहे, डेटॉल वापरू थोडा वास येतो. सगळ्यांनी या समोर फक्त ज्यांना ॲक्युपंक्चर नीडल टोचणार आहे ते दोघं बसतील. तुम्ही जवळ आहे थोडंसं बाजूला करून घ्या. पुढे आणि दुसरं जे करत असतील तेव्हा तुम्हाला त्याचं या साईडनी पण या माहीत करणार करून घ्यायचं. मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे सगळे ऐका, सगळ्यांना सांगताय. आणि ज्यावेळेस प्रिक करत असतो मॅडम पुढे जाईल असं करा. मेजर करा. 2 मिनिटं ते कसं उघडायचं काय सगळं सांगतो. आता यांच्या हातात निडल आहे. सगळ्या वरती करा. वरती दाखवा सगळ्यांना. हां आता तो जर ब्लू कलरचा ड्रायव्हर आहे
हे बघा, तुमचा आता हा तो- जो हा, ब्लू दुसरा ड्रायव्हर हातात आहे, ठेवून. हा ब्लू ड्रायव्हर काढला की निडल खाली पडून जाईल, बरोबर आहे ना. म्हणून काय करायचं, त्याला असं पकडायचं आणि ड्रायव्हर सकट त्याला बाहेर काढा, असं फक्त ब्लू सकट त्याला बाहेर काढा, काढू का पूर्ण बाहेर काढा त्याला. वरतीच पकडा, निडलला टच करायचं नाही, निघाला निडलला टच नाही करायचं. आता हा एक ड्रायव्हर आहे, तर आता काय करा, हा थोडा वेळ बाजूला ठेवा. आता ती ब्लू काढून टाका त्याच्यात. Needle-ला touch नाही करायचं. हां, निडलला नाही. निडलला ब्लू नाही. काढून घ्या. कसं काढाल? हे असंच ना. नाही ना, हां, फक्त निडलला नाही हात लावायचा. ह्या ब्लू काढायचं स्टंपला हात म्हणजे फेकून द्या. लावायचा. हा पोस्ट. हे फेकून द्या, याचं काही काम, फक्त याला वरती पकडा, खाली नको हात वरती पकडा. त्याचं नेक आहे ना इथलं तुम्ही डाव पाव आहे. नेकला पकडायचं. हां, पकडा. नेकला पकडा. ठीक आहे, आता हा ड्रायव्हरचा आपण वापर करू, कारण प्रॅक्टिस नाही आहे तुम्हाला ना, तर मी डायरेक्ट सुद्धा तुम्हाला करून दाखवते. आता हे पहा, हा LI11 म्हणजे लार्ज इंटेस्टाईन 11 इथे. आता हा इथे एक मिनिट, हा ड्रायव्हर असं ठेवायचा आहे, ठीक आहे. हा इथे ठेवला. आता हे वरून त्याला लावा. सगळ्यांना दिसतंय का? या पुढे या. हां, थांबा, आता सगळ्यांना बघू द्या. वरती .1 अंतर आहे ना, त्याला वरतून चुकलं तरी चुकू द्या, वरतून जोरात टॅप करा, जोरात. हां, झालं. आता अलगद तो ड्रायव्हर काढून घ्या, ती नळी काढून घ्या, अलगद काढून घ्या. हां, हळूहळू हळू. हां, बस. आता ती नळी त्यांना पकडायला दिली तरी चालेल. आता काय करायचं, आता काय करायचं, थांबा एक मिनिट. हां, तिथे हात नाही, एक मिनिट. निडलला नाही. याला तुम्ही इथे पकडा, तुम्ही उजव्या राईटी आहे ना, हां, याला वरती टच करा. नाही सॉरी, पकडा 2 हातांनी, अशी 3 बोटांनी पकडलं. आता त्याला मध्ये इन्सर्ट करा. 10ची द्यायचं आहे. हां, घ्या, व्हेरी गुड. हां, पॉईंट बरोबर मिळाला आहे, करा. 10ची मिळालं का नाही, तुम्ही घालत जा. नाही मिळालं, हां मिळालं, बस. आता यांचं प्रत्येक वेळेस जेवढं पुस्तकात लिहिलेलं असतं अंतर, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलप्रमाणे चूनचा फरक असतो. यांना 10ची आपल्याला किती याच्यात मिळालं, थोडं लवकर मिळालं. इथे पूर्ण निडल इन्सर्ट झालेली आहे, तेव्हा त्यांना मिळालं. हे पॉईंट मिळणं भयंकर आवश्यक असतं. आता तुम्ही पॉईंट तुम्हाला मिळाला आहे. आता एवढं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो निडल, तर मसल स्टक झाला आहे की नाही ते पाहायचं. मसल स्टक झाला असेल तर तो पॉईंट चुकीचा आहे. पूर्ण निडल काढून घ्यायची, पुन्हा नीट असं पाहायचं, पुन्हा रिइन्सर्ट करायचं. कारण की मसल स्टक झाले तर ज्यावेळेस आपण स्टिम्युलेट करतो, तर जनरली खूप गर्दी असते, खूप निडल असतात, डॉक्टर्स त्यांना स्टिम्युलेट करत नाही, पण आपल्याला रिझल्ट एकदम चांगला पाहिजे असतो, त्याच्यासाठी स्टिम्युलेट करणं आवश्यक असतं. आता तुम्हाला 10ची याच्यात मिळालं आहे, तर तुम्ही पूर्ण करायचं, थोडं वर करायचं. .1 चून डाऊन द पॉईंट एक. हां, थोडं बघा, हां, थोडं हां, बस. पुन्हा खाली करा, थोडं स्टिक. हां, पुन्हा खाली करा. म्हणजे जो पॉईंट असतो त्या पॉईंटच्या थोडं खाली थोडं वरती, त्या पॉईंटला स्टिम्युलेट करायचं. म्हणजे जसं आपण गटार साफ करताना वर खाली करतो ना, त्या टाईप. 2-3 वेळा. हां, 2-3 वेळा. आणि हे आता थांबा. आता हे पेशंटला तुम्ही केलं आहे, त्याच्यानंतर केल्यानंतर 2-3 मिनिटांनी स्टिम्युलेट करायचं असतं, लगेच नाही करायचं. पण आता आपल्याकडे वेळ कमी म्हणून मी तुम्हाला लगेच सांगते. आता हे जे याने बसलेले आहेत, तर ते त्याचं मेडियनचं त्याचं काम चालू आहे ते. तर आता आता तुम्ही सोडून द्यायचं. आता तुम्हाला कळालं. आता दुसऱ्यांदा तुम्ही आजच 2दा कमीत कमी प्रत्येकाने इन्सर्ट करायचं आहे, त्याच्याने तुम्हाला प्रॅक्टिस होणार, ठीक आहे. हे तुम्हाला समजलं, हे मिळालं आहे. मग 10 मिनिटानंतर तुम्ही केलं का, ज्यांनी केलं तेजस त्या बाजूने पण घे. कोणी फोटो घेतं का? माझा कॅमेरा देते मी, फोटो व्हिडिओमध्ये आलेली असते मम्मी. घेता येईल का? हो. नेरकर येतात. 2 मिनिटं थांबायचं. आता याच्यानंतर कोण तयार आहे? नाही, ते 2 जण तुमच्यामध्ये मी. 10 मिनिटानंतर काय बोललं? म्हणजे आता इन्सर्ट केला ना मी, तर इन्सर्ट केल्यानंतर 10ची मिळालं. 10ची मिळाल्यानंतर स्टिम्युलेट जे करतं, म्हणजे खाली घुसवतो, पुन्हा वर करतो, गोल गोल करतो, ते 10 मिनिटांनी करायचं. ओके. कारण ऑलरेडी तुमचं ब्लॉकेज निघालं आहे थोडंफार. कारण तेवढी एनर्जी त्याला मिळणं म्हणजे आवश्यक असतं ना, की त्याला एवढी सहन झाली पाहिजे ना. पोकळा झाला, जसं ज्यावेळेस आपण गटार साफ करतो, गटार साफ झाल्यानंतर अचानक पाणी खूप जोरात आलं, तर मग त्याच्यासाठी म्हणून सुरुवातीला नाही करायचं. 10 मिनिटं जे 10 मिळाले त्याचं घेऊन द्यायचं, त्याच्या 10 मिनिटांचं स्टिम्युलेट करायचं. आता तुम्ही क्लॉकवाईज हळूवारपणे आणि अँटी क्लॉकवाईज करायचं. मसल स्टक झाला आहे की नाही तुम्हाला कळतं? मसल स्टक होणं म्हणजे काय कळतं तुम्हाला? करा असं करायचं. त्या ओरडतील तुम्ही मसल गोल गोल फिरवा, पूर्ण गोल फिरवा. 1 2 3. आता अँटी क्लॉकवाईज 1 कारण त्याचा तो 10ची पॉईंट आहे, तिथे तुम्ही करताय म्हणून त्या उचूच करताय. 3 वेळा झालं. हां, म्हणजे स्टिम्युलेट करायचं. पुन्हा 5 मिनिटं थांबायचं, पुन्हा स्टिम्युलेट करायचं. म्हणजे 20 मिनिटं आपण एक निडल ठेवतो, 20 मिनिटं ते 25 मिनिटं. त्या 25 मिनिटात पहिल्या 10 मिनिटामध्ये अप्स अँड डाऊन करायचं.
त्याच्यानंतर पुन्हा 5 मिनिटानंतर स्टिम्युलेट करायचं. आता हे स्टिम्युलेट मी 3 वेळा केलं आहे, ते तुम्ही 5 वेळाही पण करू शकता. ठीक आहे, अप्स अँड डाऊन करून अप्स अँड डाऊन सुरुवातीला करायचं. आता हे बघा, सुरुवातीला आपण एकदा ह्या बाजूला मी थोडं वर केलं हे बघा. तर ज्यावेळेस मला वर खाली करायचं आहे ना, त्यावेळेस इथे थोडंसं जवळ पकडायचं. हे बघा, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे आणि पटकन करायचं. तुम्ही असं हळू करायचं नाही, जे मध्ये घालायचं इन्सर्ट करायचं ते पटकन करायचं, त्याच्याने त्रास नाही होत. आता इथे बघा, इथे मी वर खाली करते, काय करते, किती बरोबर पटपट फिरते बघा. प्लीज बघा, पटपट फिरते बघा, करून बघा. हां हो बघा, पटपट फिरते. कुठे मसल स्टक झालाय का? मसल जर स्टक झालाय ना, तर ती निडल अशी मध्ये गेलेली असते, त्या मसल बरोबर त्या निडलला ते मसल स्टक झालेले असतात आणि यांना इतका त्रास होईल, ते म्हणतात लोक बघ मला नाही करायचं असं म्हणतात. तर ते स्टॉक झालाय की नाही ते पाहायचं. हा तर एकदम नॉर्मल पॉईंट आहे, एकदम निडल पण वर खाली जाते. आता निडल काढायची कशी? मी यांची निडल आता काढते, झाला यांना वेळ, कारण तुम्हालाही प्रॅक्टिस करायची. तुम्ही राहता याचा आता ती निडल जेव्हा काढायची ना, तेव्हा पेशंटचा हात असा व्यवस्थित पकडायचा आहे. नेहमी ती हाताने फोल होऊ शकते, ठीक आहे ना. म्हणून हे मी इथे असं पकडलंय. इथे मी इथे ज्यावेळेस ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस करताना हे 3 बोटं जास्त वापरली जातात. याचा आधार घ्यायचा, हे असं पकडायचं आणि याच्यानंतर बघा ते जे आहे पटकन काढलं. त्रास झाला तुम्हाला काही नाही. तेच जर तुम्ही हे झालं आणि परफेक्ट जर पॉईंट तुम्हाला मिळाला तर पेशंटला त्रास होणार नाही, फक्त धाची मिळेल. नाही तो घुसवतानाच खूप त्रास होतो हे होतो. आणि हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची, स्वतःवर प्रॅक्टिस करायची आहे, तसं करायचं. आता तुम्ही तुमचं पाठवून शोधून ठेवा. तुम्ही आता बसा, दुसरी 2 चेअर तुम्ही उठला तरी चालेल, रोज नसलं तरी चालेल, काय रोजची काही. सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. तुम्हाला होमिओपॅथीच्या दुकानात कुठेही मिळतील. आता तुमची निडल आहे ना, ती त्याच्यामध्ये ठेवून जाईल. इथे स्पिरिटचा कॉटन आहे, स्पिरिटवाला. आणि आपल्या ह्या निडल तुम्ही 7 दिवस वापरू शकता. हो 7 दिवस काहीच फरक नाही. असं 10 निडलचा सेट असतो, 10 निडल आपल्या पण तुम्हीच यूज करायच्या त्या, दुसऱ्यांना नाही द्यायचं. आणि ते याच्यामध्ये अशा घालून ठेवते. आता 10 निडलचा जो एक सेट आहे तो 7 दिवसाची कमीत कमी आता मी यांना दिली तर मग त्यांना एका दिवसात इफेक्ट होतो. ते 7 दिवस ती कंटिन्यूस आपण करायची. तर मग त्याचं जे आहे आपण त्याच पॉईंटवर 7 दिवस करायची. जे पॉईंट आपल्या डिझीजप्रमाणे आपण त्यावेळेला शोधायचं, डिस्पोजेबल जे आपल्याला गरज आहे तेच पॉईंट. म्हणजे आपल्याला 7 दिवस, हो ते 7 दिवस करायचे, ठीक आहे ना. आता ते तुमची निडल ठेवायसाठी कापूसच देते मी तुम्हाला. नाही, आता सध्याला लगेच तुम्हाला एक पॉईंट अजून करायचा आता याच्यानंतर तुमचं मंजिरी मॅडम ना, तुम्ही मंजिरी मॅडमवर प्रतिभा मॅडम मंजिरी मॅडमवर करणार आहे. आपण LI11 पॉईंट हा करतो. तर तुम्हाला मी कापूस देते आणि सॅप पहिले क्लीन करायचं, थांबा घाबरायचं नाही. ती निडल कशी काढायची काय, कारण थोडंसं तुमच्या वेळेस पुन्हा तुम्ही बघा आता किती कशी मिक्स होईल. तुम्ही इथे ठेवलं तरी चालेल, फक्त निडलचं पुढचं पार्ट आहे ना त्याला प्रोटेक्शन याचं काही म्हणून मी त्याच्यावर ठेवलंय. ते इथे राहू शकतो, लक्षात ठेवा. आपल्याकडेच ठेवा हातात, पडेल ना तर ते खाली. ज्यावेळेस निडल तुम्ही काढाल, निडल काढल्यानंतर पण हा जो स्वॅब तसाच ठेवायचा आणि नुसतं पुसून द्यायचा. दोन्ही ना. आता तो जो LI11 आहे हा राईटचा LI11 आहे आणि तिकडचा जो आहे तो लेफ्टचा LI11 आहे. कॅप फेकूनच द्यायची ना. कोणती कॅप? हो हो, परत ठेवायचं असेल तर वापरू शकता ना तुम्ही. असं आहे का? ते वाले डिस्पोजेबल वाले आहेत ना मम्मी. आम्ही 7 दिवस पेशंटला 10 निडल लावल्या. त्याच्यासाठी त्या डब्बीत स्पिरिटच्या बाउलमध्ये त्या 7 दिवस त्या वापरायचं. पण जर पेशंट सेन्सिटिव्ह असेल तर जसं जसं इन्सर्ट करतो तर त्याचं तोंड थोडंसं बोथट होत जातं ना. आणि आपण जर प्रॅक्टिस चांगली असेल तर चांगलं आहे, पण पेशंटला दुखतं असं वाटलं तर तुम्ही चेंज करू शकता. पण जनरली 7पर्यंत ज्यांना प्रॅक्टिस चांगली आहे त्यांचं व्यवस्थित इन्सर्ट होतं. त्या निडल 7 दिवस ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतो. डिस्पोजेबल सुद्धा डिस्पोजेबल आम्ही वापरत होतो, म्हणजे असं करत होतो डिस्पोजेबल. आता तुम्ही हे केलं, फेकून दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण तुम्हाला त्याचं जे टीप आहे ते मिळतं ना, एकदम फाईन टीप. ते थोडं थोडं बोथट होत जातं.
पण त्या ठेवणं कशात आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही जर त्या कंटॅमिनेटेड ठेवलं आणि त्या परत इन्सर्ट केल्या तर मग प्रॉब्लेम येईल ना. म्हणून त्याच्यामध्ये ते स्पिरिट बाउल असतो खाली कापसाचा आणि त्याच्यामध्ये त्या अशा ह्या डिस्पोजेबल आहेत त्या ठेवत होतो आम्ही, वापरत होतो. म्हणजे फेकलं तर चांगलंच आहे कंडिशन जर असेल व्यवस्थित तर मग हे करू शकतो. काय किंमत असते याची? मला वाटतं 100 रुपयाला 100 मिळतात ना. एक बॉक्स 100चा आहे ना. नवीनच घ्या ना. चला आता तुम्ही करताय. आता हे बघा तुमच्या हातामध्ये हे आहे. तो कापूस खाली पडला, मी दुसरा घेते. हे असं केलं ना. आता ह्याला थोडंसं सुटू द्या. तोपर्यंत काय करायचं? असं करायचं. तो पॉईंट तुम्हाला मिळाला पाहिजे ना. तर आता हे तुम्ही सांभाळायचं. ज्यावेळेस ते निडल काढतील त्यावेळेस तुम्ही फक्त असं पुसून घ्यायचं. आता हे जे आहे कसं उडायचं मी परत दाखवते. हा जोपर्यंत ब्लू ड्रायव्हर याला लागलेला आहे तोपर्यंत ही निडल खाली पडणार नाही. एकदा का हा मी ब्लू ड्रायव्हर काढला, हे बघा हा ब्लू ड्रायव्हर बाहेर काढला, हे बघा मी निडलला हात लावलाय का कुठे? कुठेच नाही. निडलला हात लावायचाच नाही. हा मी फक्त ब्लू ड्रायव्हर बाहेर काढला. हा घ्या तुमच्याकडे, सांभाळून ठेवा. तुम्ही मगाशी कसं केलं? निडलला हात लावलं, हात लाव. फक्त मी ब्लू ड्रायव्हर काढला. आता हे जे आहे हे मला हा जो पॉईंट आहे एंड ऑफ द एल्बो क्रीज हा इथे ठेवायचा आहे आणि ही खाली गेली. ठीक आहे. निडलला कुठे हात लावला का? नाही. याला जोरात टॅप करायचं आहे की एकाच टॅपमध्ये ते मध्ये जाईल. आता मी त्यांनाच करू देते परत. तो ब्लू ड्रायव्हर द्या, ब्लू ड्रायव्हर द्या परत तुम्हाला करा म्हणजे सगळ्यांना दिसेल. आता जो हा ब्लू ड्रायव्हर, आता यांचं हे वापरून झालं. निडल ठेवून द्यायची आपल्याला. ही निडल अशी ठेवायची, ठेवून द्यायची. तुमचं मधलं प्रोटेक्ट झाला, निडलचा तोंड प्रोटेक्ट झाला ना. हे करू का? हां फिरून द्या. पुन्हा पॅक होतं. हे पहा ही निडल पुन्हा तुमची यूज करू शकता. त्याची जी निडल प्रोटेक्ट आहे कुठेच काही नाही आहे. ठीक आहे. हां नाही रोटेट करा फक्त. याच्यामध्ये ठेवलं तरी चालतं. आणि हे त्या याच्यामध्ये ठेवायचं. की निडलचं टीप नेहमी लक्षात ठेवायचं. त्याला कंटॅमिनेट झालं तर इन्फेक्शन होईल. हात नाही. आता फक्त ब्लू काढा, घ्या इथे जवळ, इथे ठेवा. म्हणजे प्रॅक्टिस नाही तर पडू शकतं. फक्त ब्लू काढा. आता कळालं? आता याला पकडताना थांबा. हां कसं पकडाल? हां असं पकडा. व्हेरी गुड. आता बरोबर आलं. यांनी कसं पकडलं? त्याचं डोकं पकडलं आणि ट्यूब एकत्रच पकडले. आता ठेवा इथे. हे पहा जडामध्ये. हां मिळाला पॉईंट? व्यवस्थित मिळाला. मॅम पॉईंटवर ठेवून जर ड्रायव्हर काढलं चालू शकतो. बस पॉईंटवर ठेवून ड्रायव्हर काढायचा. ब्ल्यू कलर तो ब्ल्यू तरी चालेल. पण समजा ती तो निडल खाली गेली, पेशंटला इजा झाली तर आम्ही तो ब्लू ड्रायव्हर असा बाजूला काढून पकडून मगच ठेवतो. कारण मग ते काढता काढता तुमचा पॉईंट लोकेशन चुकून जाईल. हा काय? अरे तुम्ही हा हात कशाला? हात ठेवा. दोन्ही हातांचा वापर. हां असं दाबू नका, फक्त असा आधार द्या. हे सोडून द्या ना. आता हे पकडलं तुम्ही वरचं सोडून द्या. एकदा खाली टच झालं की सुई पडणार नाही ना. हां थांबायचं. सोडा तुम्ही तुमचा हात सोडा. हां आता हे पहा एकदा तुम्हाला हे मिळालं हे फक्त पडून येतं. हा पॉईंट एल्बो क्रीजचा एंड आहे. एल्बो क्रीजचा हा एंड आहे. हा पॉईंट आहे. तुम्ही शोधा. झालं. हे झालं की वरून जोरात टॅप करायचं. आता पुन्हा तुम्ही हे पॉईंट तुम्ही पकडा. हां पकडा पॉईंटला व्यवस्थित उजडाल की. हां व्हेरी गुड. हां आता थांबा मी सांगते. याच्याने हे पकडा, एका हाताने हे पकडा. हां घाबरताय ना, सुरुवातीला केलं. हां काही घाबरू नका. हां व्हेरी गुड झालं. हां काढताना काय होतं कधी कधी मध्ये इन्सर्ट अजून जोरात टॅप करायचं. थांबा हे बाजूला करून द्या. आता पकडा. हां थोडं हे आता हा आता थोडा हात चला करून थोडा हात. जात आहे? धाची मिळते तुम्हाला? धाची नाही मिळालं ना. पॉईंट चुकला आहे तुमचा. तुम्ही बघितलं? एक मिनिट असं करा. ही जी एल्बो क्रीज आहे थोडा वर आलाय म्हणून त्याला धाची मिळालं नाही. थोडा बाहेर पाहिजे ना, थोडा खालच्या बाजूला. ही जी एंड होती आता हे ना पटकन काढून घ्या. काही नाही, बरं झालं चुकला म्हणजे कळालं की धाची नाही मिळालं. हां आता तुम्ही हे जेव्हा काढलं ना तेव्हा इथे हात ठेवायचा. इथे हात ठेवायचं. कातडी ओढली जाते. थोडं अलगद असं दाबायचं नाही, असं अलगद हात ठेवायचा. पटकन काढायचं.
काढायचं असं पटकन. आता तुम्हाला जो पॉईंट आहे ना, पॉईंट चुकला म्हणून तुम्हाला 10ची मिळालंच नाही आणि बाकी तरी करतात नाही मिळाला तरी तो पॉईंट आप नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता हा जो पॉईंट आहे, ही एल्बोची क्रीज आहे ना, ह्या क्रीजच्या इथे एंड, व्हेअर द एल्बो क्रीज एंड, हा पॉईंट आहे. तुम्ही जेव्हा इन्सर्ट करत होता तेव्हाच मला कळलं पॉईंट चुकला आहे. ठेवा आता ह्या बाजूने ट्यूब पकड, ह्या बाजूने आता हाताने सोडून द्या, व्यवस्थित ट्यूब पकडून घ्या. पॉईंट मिळालेला आहे तुम्हाला, व्यवस्थित मिळालेला आहे. सगळ्यांनी सुरुवात करा आपल्या हे एक बघून घ्या, हे एक बघून घ्या जोरात. हां झालं व्यवस्थित. आता बघा हां, म्हणजे आम्ही जोपर्यंत 10ची मिळत नाही तोपर्यंत डाव्या बाजूला उजव्या बाजूला वर खाली करून तो मिळेपर्यंत स्टक झाली नाही, आता मसल स्टक झाला. काढून घ्या, काही नाही. हे पहा, एक मिनिट, काढताना कसं काढायचं तुम्हाला म्हटलं, हे ट्यूब आपली इथे ठेवून द्यायची, असं हे पकडायचं आणि पटकन काढायचं. मोडते नसेल तुमचा कापूस आहे, मोडू शकते ना. कापूस आहे ना. एकदम नीट काळजी. आणि काय करा, कांदे बटाट्यावर आता कळालं बघ. आता थोडंसं अजून आधी चांगलं वाटलं ना पहिल्यापेक्षा. करा आणि शक्यतो फार असं दाबायचं नाही. करा, व्हेरी गुड. टपकन. हां आता थांबा तुम्ही पकडली कशी सुई जास्त वर पकडली. हे पास थांबा एक सेकंड, इथे पकडा. आता ही ट्यूब बाजूला लगेच फेकून द्यायची. हां पकडा. हो, झूमवरती झालेलं आहे याच्या अगोदर प्रॅक्टिकल. जाते जाते गेलं. 10ची मिळालं. थांब, आता मी बघते, यांना 10ची मिळत नाही आहे. मिळाली टाची नाही मिळाली. हे पहा, ज्यावेळेस आपण वर खाली करतोय हात असा ठेवायचा, म्हणजे ते हे नाही स्कीम हे करतो. नाही मिळते ना. हे पहा, आता मी काढली की पटकन काढली. तुम्हाला थोडे घ्यावं हे पण सगळ्यांनी बघायचंय. आता तुम्ही सोडून द्या, तुम्ही नाही बघायचं. आता ज्याकडे आहे ना, तर 10ची तुम्हाला मिळत नाहीये. त्यानंतर एकदम ओपन चांगलं दिसतं, त्याच्यामुळे 10ची नाही मिळत. मसल स्टॉप होत आहे. लूज न सोडल्याने होऊ शकते. मसल स्टॉप होत आहे. स्किन कडक असते. नाही मसल स्टॉप होत आहे. आणि मला बॉडीवरती जायचं, मग कानावर जायचं. मसल स्टॉप नाही, काही नाही. दुसऱ्या हातावर करून बघा. तो नाही, तुम्ही हे खूप टाईट आहे तुमचं. इकडचा हात, हा जो टॉप आहे ना, इकडं खाली पडली. फेकून जाते. झाल्यामुळे काय झालं, हे तुमचं हे टाईट झाल्यामुळे पॉईंट चुकलाय. त्याच्यामुळे असेल का? दुसरा पॉईंट मी तुम्हाला आधी हे करा. तुमचा कापूस तुमच्या हातातच ठेवायचा. स्टेटलेस हे तुम्ही कायम जे करत राहाल ना, ते मी तुम्हाला कळेल. हा कसा कलर प्लीज काढायचंय का काढून टाका. त्याला आता त्याच्यानंतर कोण करते तुम्ही ना. हो, त्याला तो फक्त कापूस त्यांच्याच हातात देऊन ठेवायचा. खालीवर वगैरे काहीच नको ना. खालीवर करून केलं, स्टिम्युलेट करून काढला तरी चालेल. कापूस कापूस आहे तुमच्याकडे. हा पॉईंट आठवतो कोणाला, हा शिकवलेला. हा पॉईंट कोणता आहे, एलयू केलाय. ठीक आहे सर. हे बघा, आता हे बघा, ही जी क्रीज आहे एला हे बघा, हे जे आहे आता ही याची क्रीज आहे. तुम्हीच करा. आता तुम्ही पाहिलं, हे जास्त वर झाल्यामुळे तो पॉईंट चुकला आपला. हे असं करायचं, असं करायचं. तुम्हीच याच्यानंतर कोण करणार आहे. तेव्हा जी एंड क्रीज होते तिथेच पकडा. थोडं सरळ ठेवा परपेंडिक्युलर.
पॉइंट आहे मॅम बघा ना नीट टॅप करा. त्याच्याने टॅप नुकसान काय करताना होणार? नीट नाही म्हणजे थांबा, हा. तिलाच एक्झॅक्ट हे जे कळलं डोळ्यांनी पाहिजे उजेडामध्ये ते इथे जिथे एंड होतोय ना त्या एंड पॉईंटवर तो पॉईंट आला पाहिजे म्हणून थोडंसं ते हे घ्यायचं. इथे सुई इन्सर्ट झाली पाहिजे, इथे सुई इन्सर्ट झाली पाहिजे म्हणून हा पॉईंट पकडा. जोरात हां. तुम्ही हे जे केलं ना हे असं प्रेस नाही करायचं, टॅप करायचं आपल्याला. कळलं? झालं इतकं जोरात मारायचं असं हे जोरात मारायचं. घ्या काढून. झालं त्यांना. नाही नाही होणार थोडासा. मला आता ते थोडंसं गोल घेऊन बघताय आता तुम्ही हे हात कडक सोडा. तसं नाही, फक्त लूज सोडा, हात लूज सोडा. बघितलं? ठीक आहे. झाला दाची मिळाला. ढाची मिळेपर्यंत प्रेस करत राहायचं. म्हणजे पुस्तकात वाचायचं किती पॉईंट चून डेपते त्याच्यापेक्षा पॉईंट एक्झॅक्ट करेक्शन माहिती असेल. दहाची मिळाला की तो पॉईंट सगळ्यात बेस्ट ॲक्युपंक्चरची मग ट्रीटमेंट. त्याच्यानंतर खाली प्रिक नाही करायचं ना. जो दहाची पॉईंट मिळतो ना त्याचा पॉईंट चून डाऊन आणि पॉईंट चून स्टिम्युलेट करताना करायचा, पण पुन्हा परत तिथे येऊन राहायचं. कळलं तुम्हाला? आणि जेव्हा रोटेशन करतात त्या दहाची पॉईंटच्या इतकीच रोटेशन करायचं. आणि तुम्ही ज्यावेळेस इन्सर्ट करतात तेव्हा थोडंसं घाबरतात ना, ते घाबरणं तुम्ही जितके प्रॅक्टिस कराल तेव्हाच जाईल. त्याच्यासाठी मी काहीच नाही करू शकत आता. आणि हा हात असा मोका नाही सोडायचं. एका हाताने ॲक्युपंक्चर कधीच होत नाही. आता मी याला हे करते तिला असा हात छान पकडायचा, हा मोठे इतके करायचा. आता मला काढायचं आहे ना, पकडायचं आणि पटकन काढायचं. आणि तुम्ही असं हे जे दाबतात ते एवढं घाबरत नाही, चांगलं पटकन टॅप करायचं. ठीक आहे. आणि बऱ्याचदा काय होतं नाही होईल हळूहळू काहीच नाही प्रॉब्लेम. हळूहळू काय होतं माहिती, दहाची जर नाही मिळाली पॉईंट ब्रिक तसंच ठेवायचं, उचलायचं डाव्या बाजूला असं. म्हणजे असं अशी जी निडल असते ती ब्रेकिंग पॉईंट सेम असतो, पण दहाची मिळण्यासाठी त्याला थोडं बाहेर काढायचं, तिरपं पुसवायचं, असं पुसवायचं. त्याच्यात तेव्हा पण केलं तरी चालेल. मध्ये दिलेलं आहे की समजा 1 किंवा 2 चून खाली असेल पॉईंट तर त्याच्या आसपासच राहील ना. हां आसपासच राहतो. म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन जसं हे एंड ऑफ दिस एल्बो क्रीज, हे थंबची ही जी क्रीज आहे तर पॉईंट तर बरोबर आहे पण दहाची मिळत नाही. मग काय करायचं, त्याला बाहेर काढायचं, पूर्ण बाहेर काढायचं, ब्रिक तसंच राहू द्यायचं. आणि थोडंसं डाव्या बाजूला उजव्या बाजूला दहाची जिथे मिळालं थोडा इकडे तिकडे पॉईंट असतो त्याच्यात ब्रेकिंग पॉईंट तोच ठेवायचा. आता हे झालेलं आहे मॅडम तुमचं, याला स्टिम्युलेट करायचं. तुम्ही तुमची खुर्ची घ्या, तुम्ही आता हे थोडंसं आपण आता ऐकून घ्या. तिकडून हे पाहिजे हे करताना इथे पकडायचं. त्यावेळेस आता हे वरती हट करायचं आहे. दुखते का सॉफ्ट मग दहाची मिळालं आहे त्यांना म्हणून. आणि ह्या सेन्सिटिव्ह जास्त आहे. यांना जर मी 4, 5, 6 जर ब्रेक केल्या तुमची एनर्जी लेवल थोडीशी म्हणजे अशक्त पण असू शकते. एनर्जी लेवल वीकनेस आहे ना तुम्हाला, डेबिलिटी म्हणतात त्यांना, तर अशा पेशंटला मग थोडंसं सांभाळूनच करावं लागतं. आता ह्यांना दहाची पॉईंटला खूप सेन्सिटिव्हिटी आहे त्यांना, तर लक्षात ठेवायचं की तिथे ब्लॉकेज आहे. आणि मग आता मी ते खालीवर केलं, स्टिम्युलेट केलं, आता मी फक्त असं गोलगोल करते बघा, कारण त्या पॉईंटला मी करते तर त्या असं करताय बघा. आणि इथे ते प्रिक केलं होतं तुम्हाला काहीच नव्हतं वाटत, त्यांनी सगळं केलं तरी काही नाही, कारण तो ॲक्युपंक्चर पॉईंट नाही आहे. हे महत्त्व आहे की ॲक्युपंक्चर पॉईंट कसा शोधायचा. आता हा परफेक्ट पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. तुम्ही आता 10 मिनिटात हे करा, त्यांना वर खाली करून गोल करून तर तुम्ही त्यांच्यावर करायचं आहे. आता याच्यानंतर तुम्ही त्यांच्यावर करायचं आहे. मी करेन आता तुम्ही याच्यावर करा. तुम्ही विचार करा, H9 पॉईंट हा फक्त पॉईंट 1 चून असतो मध्ये, तर निडल पडण्याची शक्यता असते. हा यांनी H9 केलेला आहे पॉईंट. करताना परत करायचं आहे. तुम्ही कसं करायचं आहे आता मी दाखवते तुम्हाला. काढता कसं काढून हा हाताचं काय काम आहे, तुम्हाला ट्यूब घ्यायसाठी हात आहे का तो. सगळेजण लक्षात ठेवा, एक हात आहे तो ट्यूबसाठी नाही आहे तुमचा. पकडा हात असं व्यवस्थित आणि पटकन काढून घ्या. हा व्हेरी गुड, नाईस. आता परत हा H9 करून दाखवते सगळ्यांनी बघा. पॉईंट 1 चून डेप्थचा पॉईंट आहे हा आणि फार आवश्यक आहे. करा H9 पॉईंट. सुंदर केलं, खरंच छान केलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हे बा कळलं, घरी प्रॅक्टिस करणार ना आता. तुमचा दुसरा हात कशासाठी आहे, पेशंटला पकडण्यासाठी, ट्यूब धरण्यासाठी, ते येलो कॅप धरण्यासाठी, स्पिरिट बॉल धरण्यासाठी नाही, त्याच्यासाठी वेगळं करायचं.
अनुभव काय आहे तुमचे स्वतःचा आजचा प्रॅक्टिकल अनुभव सांगा काय झाला तुला काय अनुभव आला कॉन्फिडन्सने निडल टेक करायची पॉईंट व्यवस्थित लोकेट करून आणि पेशंटचं कम्फर्ट पहिले बघायचं आपण लोकेट करताना पेशंट कम्फर्टेबल आहे आणि बिंदास निडल टाकून टाकायची घाबरायचं नाही आता मी वर खाली करताना पेशंटला पाहायचंच नाही असं समजतो आपल्यावर काहीतरी परिणाम होऊ द्यायचा. हा आपल्यावर परिणाम नाही असं समजा आपण बटाटा कांद्या बटाट्याच करतो अजिबात नाही निर्जीव वस्तूवर करतोय असं लक्षात ठेव त्याच्याकडे लक्ष कशात द्यायचं तो असं केलं की धाचीवर लक्ष ठेवायचं एवढं लक्षात ठेवायचं पंक्चर करताना घट्ट मन केलं की छान आहे तुम्ही आणि ही तुमची पहिलीच वेळ होती अतिशय उत्कृष्ट प्रकारे सगळ्यांनी केलंय सगळ्यांनी चांगलं केलं इव्हन .1 चून खूप अवघड असतं ह्या दिदीने .1 चून केलं आता मी यांना का बरं सांगते तुम्हाला यांना धाची मिळत नव्हतं इकडे नंतर आपण कशा प्रकारे मिळवलं ते सांगा सगळ्यांना तिकडे याच्यावर कमी काय केलं आपण मी काय सांगितलं तुम्हाला कोणत्या कोणत्या टिप्स दिल्या ते तुम्ही सांगा धाची पहिले सापडत नव्हतं सो मॅमने पहिले म्हणजे तुम्ही त्याला ऑब्लिक याच्यामध्ये थोडंसं वर घेऊन ऑब्लिक करून इकडे तिकडे म्हणजे त्या पॉईंटच्या आजूबाजूलाच तो पॉईंट असतो तर तो लोकेट करायचा आणि बऱ्याच वेळा यांच्यासाठी लॉंग निडल लागते कारण की त्यांचा पॉईंट बराच डीप आहे फॅट कुशनिंग होतं जे ओबेस पेशंट असतात त्याला आणि थिन पेशंट आहे तर निडलचं साईज कारण ते फॅट कुशन असतं तो त्याच्या डेथ हे वरचं टिश्यू पॅड असतं आणि जो पॉईंट असतो ह्या फॅट टिश्यूच्या खाली असतो म्हणून फॅट लोकांना तुम्ही म्हणाल 30 निडल याला हे लक्षात आलं आहे ना हे प्रॅक्टिकलमध्ये समजेल तुम्हाला अजून दुसरं काय लक्षात आलं यांच्या करताना की बऱ्यापैकी पण डीप होता ते फॅटच्या याच्यामुळे सो आपण डीप गेल्यानंतर अगदी बारीक त्यांना ते फील झालं सेन्सेशन तर आपण आता निडल लहान होती म्हणजे यांच्या कम्पॅरिझनसाठी तर त्याच्याने पण आपण ते स्टिम्युलेट करू शकतो बस एक बारीक तिथे आपल्याला पॉईंट तो सापडला कारण की खूप डीप होता आणि थोडं अजून 2.2 चून जर ती निडल लांब असती तर एक्झॅक्ट आता सरस्वती मॅडम तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे जेव्हा आपण निडल इन्सर्ट करतो त्यांनी असं हे ओरडल्यावर किंवा झाल्यानंतर म्हणजे ते एक आपल्याला धाची मिळाली आहे असं आपण गृहीत धरायचं आणि स्वतःवर काहीच परिणाम होऊ द्यायचा नाही बिंदास करायचं न घाबरता आणि जेव्हा केल्यानंतर मला माझा अनुभव माझ्या हातावर जेव्हा निडल इन्सर्ट केली तेव्हा मला खूप म्हणजे रिलॅक्स वाटतंय आता आणि एवढं आपण इन्सर्ट करतो तर कमीत कमी 20-25 मिनिटाचा पॉईंट ठेवायचा आणि बाकीच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या लक्षात येईल की असं हे टोकून सोडून देणार पेशंटला तसं करायचं नाही स्टिम्युलेट करायचं नुसतं हे सोडून देऊन 50% तुम्हाला इफेक्ट मिळतो परंतु तुम्ही त्याला जो स्टिम्युलेशन कसं धाची पॉईंटच्या .1 चून आणि धाची पॉईंटच्या .1 चून खाली वर खाली करून पुन्हा धाची पॉईंटवर येऊन राहायचं ते एक स्टिम्युलेशन झालं दुसरं स्टिम्युलेशन कसं करायचं क्लॉकवाईज स्टिम्युलेशन एनर्जी जास्त झाली तर काय करायचं अँटी क्लॉकवाईज करायचं आणि एनर्जी जर कमी असेल त्या पेशंटमध्ये तर त्याला क्लॉकवाईज रोटेशन करायचं तर एनर्जी जास्त कमी त्याच्या धाचीवरून ठरवायचं जेवढा धाची जास्त मिळेल एनर्जी कमी त्याला क्लॉकवाईज रोटेशनच करायचं त्याला अँटी क्लॉक नाही आणि त्याला जर धाचीमध्ये हे नसेल म्हणजे जेवढं ब्लॉकेज आहे त्याच्यावरून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करायचं आणि तुम्हाला नाही लक्षात येत दोघांना क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज केलं तरी त्याच्याने काही होणार नाही परंतु स्टिम्युलेट करायचं तुम्हाला 100% इफेक्ट मिळेल आणि ॲक्युपंक्चर पॉईंट करताना मन घट्ट करायचं हात पकडायचा तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी ती चूक केली ती ब्लू कॅप केली ती डाव्या हातात पकडली आणि एका हाताने तुम्ही ॲक्युपंक्चर करत होते नंतर ट्यूब घेतली ती पकडली स्पिरिट बॉल होता तो पकडला तुमचा दुसरा हात हा पेशंटला सपोर्ट करायचा आहे ज्यावेळेस जिथे इन्सर्ट करतोय इकडे दाखवतो आता मी हिला इन्सर्ट करते इथे मला इन्सर्ट करायचं आहे तर इन्सर्ट करताना हा पॉईंट खाली आणि हे 2 बोटं असतात ह्या 2 बोटांचा ज्या ठिकाणी पॉईंट आहे त्या पॉईंटच्या आजूबाजूला ठेवायचं ते पॉईंट तुम्ही असं पण नाही करायचं आणि असं पण नाही करायचं फक्त जो पॉईंट असेल त्याच्या ह्या ठिकाणी ठेवायचं आणि हे स्टरलाइज केलेलं आहे का हे असं इथे पकडायचं ह्या स्टरलाइज आहे का हे पहा हे असं करायचं आणि हा पॉईंट आपल्याला इथून असा मिळतोय आणि आता सगळ्यांनी ट्यूबनी केलं आता हे याच्याने करायचं याच्याने हे डायरेक्ट करायचं हे पहा डाची पॉईंट हे पहा तिला करू द्यायचं बघायचं नाही हे झालं ॲक्युपंक्चर तुम्ही चांगल्या प्रकारे करता ठीक आहे बटाट्याच्या त्या पॉईंटकडेच बघायचं आणि आता तुम्ही सुरुवातीला ड्रायव्हर वापरून करा ती ट्यूब आहे त्याला ड्रायव्हर म्हणतात ते वापरून करा तुम्ही आता ट्रेनी आहात पण त्याच्यानंतर डायरेक्ट करणंच आवश्यक असतं कारण ग्लुटियल मसल्सचे जे वगैरे पॉईंट्स आहेत
तुम्ही ट्यूब काय ठेवणार तिथे तुम्हाला एवढ्या 6 इंच एवढ्या लांब निडल्स करणार आहे ना. ग्लुटियल मसल्सचे पॉईंट मागचे जे आहेत ते डीप आहेत बाकीचे. तर आता हे आपण सगळे हाताला सगळ्यांना ॲक्सेसिबल वगैरे असतात म्हणून हे पॉईंट घेतो. आता हे काढताना तुम्ही काय चूक केली, पुन्हा काढताना माझे हे 2 बोटं आहेत ते ट्यूब पकडण्यासाठी, कॉटन स्वॅब पकडण्यासाठी आणि अजून ते ब्लू कॅप पकडण्यासाठी नाही आहे. ते असं पकडायचं, ते दोन्ही बाजूला पकडायचं. त्याला असं किंवा असं नाही करायचं. हे फक्त असं पकडलंय मी, हे असं पकडलंय, पटकन काढून दे. हळूहळू काढलं तर पेशंटला दुखणार. ते तुझी हे घ्यायची आणि सगळ्यांनी वापरलेल्या निडलसाठी हे घ्यायचे असे होमिओपॅथीचे जाऊ दे. हे असं ठेवायचं, याच्यामध्ये स्पिरिट कॉटन बाउल ठेवायचा आहे आणि मग ते ड्रायव्हर एकच ठेवायचा आहे सगळ्यांसाठी. प्रत्येकासाठी जो वेगवेगळा ड्रायव्हर, एक ड्रायव्हर याच्यात ठेवायचा, प्रत्येक ड्रायव्हर वापरायचा आणि 6 इन्सर्ट करायचे आहेत तुम्हाला प्रत्येक निडलसाठी. आता तसं जसं तुम्ही काढली तशी सुद्धा तुम्ही निडल ठेवू शकता, पण ती ठेवायला तुम्हाला कंटेनर मोठं लागेल. म्हणून ते एक ड्रायव्हर आहे याच्यामध्ये आणि ह्या 10 निडल्स आहेत. एकदा जनरली आपण 10 निडलपेक्षा जास्त स्वॅब करत नाही. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते, आता यांचा जो अनुभव आहे तो फक्त मी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवते. मी इथे धाची केल्यानंतर मी इथे तुम्हाला पण तोच अनुभव आला ना. सरळ मी 90 डिग्रीला मी याला इन्सर्ट केलं होतं, परंतु धाची मिळालं नाही. मग मी काय केलं, पूर्ण निडल बाहेर नाही काढली, तिथूनच अशी वर काढली आणि तिरपं केलं. असं केलं, असं करून पाहिलं, असं करून पाहिलं, तिथे यांना धाची मिळाली. तेच तुम्ही सांगितलं यांचा अनुभव की धाची तुम्हाला 90 डिग्रीला प्रत्येक वेळेस नाही मिळत. मग ती पूर्ण इन्सर्ट काढून ते पेशंटला जास्त त्रास नाही द्यायचा, तिथल्या तिथे बाहेर काढायचं आणि थोडंसं तिरपं, थोडंसं ह्या बाजूला असं वर करायचं, ह्या बाजूला टेकायचं, वर करायचं, ह्या बाजूला करायचं. तुम्हाला कळालं ना, ह्या तिथेला कळालं सगळं व्यवस्थित. आता सगळ्यांनी निडल बाजूला ठेवायचे आहे. ॲक्युपंक्चर पॉईंट मध्ये काय कोणाला प्रॉब्लेम येतो मॅडम, निडल काढल्यानंतर पुन्हा स्पिरिट करायचं ना? निडल हो, तो जो ओपन कोअर असतो, निडल काढल्यानंतर तो स्पिरिट बाउल तिथेच एक ट्रे ठेवायचा आहे ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट करताना. त्याच्यामध्ये सगळं ठेवत जायचं सगळं. इव्हन निडल सुद्धा तुम्ही त्याच्यात ते स्टरलाइज असतं ते कंटेनर, त्याच्यामध्ये सगळं ठेवत जायचं पेशंटचं. आणि जर सुई जर ठेवायची वेळ आली तर आता सगळ्यात तुम्ही त्याला 10 सुया इन्सर्ट केल्या आहेत, त्याच्यासाठी ती डबी ठेवायची आणि सुई काढायची डबीतच ठेवायची, सुई काढायची डबीतच ठेवायची. सुई ठेवताना आणि काढताना डबीत ठेवायची. बाकी हे सगळं ट्यूब वगैरे सगळं ते त्या ट्रेमध्ये ठेवायचं. दोन्ही हात पूर्ण मोकळे पाहिजे ॲक्युपंक्चरला. काही कुणाला प्रॉब्लेम आहे, काही कुणाला समजून यायचं आहे. वीकनेस फील होणं, गिडीनेस येणं, काहींना उलट्या होतात, काहींना चक्कर येते, सगळं. कारण की जे चॅनल तुम्ही प्रिक करताय तिथे सगळ्या बाजूंनी एनर्जी, जसं गटार ब्लॉक काही निघालं तिथून पाणी जोरात फ्लश होतं ना, तर ती तिथे एनर्जी वाहत असते, त्याचे ते सगळे सायन्स येतात. आणि काही लोक डेबिलिटी म्हणतो आपण, ते खूप वीक असतात, त्यांना इतकं होतं की ते बेशुद्ध पडून जातात, चक्कर सुद्धा येते, कारण तो जो फ्लो एनर्जीचा त्यांना सहन होत नाही. तसं पण होऊ शकतं. त्याच्यासाठी पण मी तुम्हाला ट्रीटमेंट सांगितली आहे. आणि मॅडम, एक प्रश्न होता आता हिने जे मला इन्सर्ट केलं तर जिथेच तिने स्टॉप केलं तिथेच मला डाची मिळाली. ते काय असतं की त्याचा पॉइंट एक्झॅक्ट मिळालेला आहे. अच्छा, ती कमी धाची आहे, त्याच्यात अजून थोडंसं खाली गेल्यानंतर जास्त धाची मिळाली, तर त्याला फसायचं नाही. नॉर्मल डोक्यामध्ये जो पॉईंट प्रिक करतोय तर तो पॉईंट 3 मध्ये आहे हे डोक्यात लक्षात ठेवायचं. पण पॉईंट बरोबर शोधला म्हणून धाची मिळते, पण ती थोडी मिळते. त्याच पॉईंटला डेप्थ मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पण तसंच झालं ना, धाची मिळाली म्हणून म्हटलं, परंतु मग मी पुन्हा इन्सर्ट केल्यानंतर मग डोळ्यात पाणी आलं त्यांच्या, है ना. तुम्हाला तेच झालं, म्हणजे धाची म्हणजे काळजात धस्स होतं एकदम. ते तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवावं लागतं, ते तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला मिळालं धाची, तुम्हाला मिळालं, तुम्हाला मिळालं, तुला बेटा मिळालं ना धाची. याची पण मिळत नव्हती, याला मी तिरपं तारपं काही तेव्हा त्याला धाची मिळाली. तुम्हाला मिळाली मॅडम. आता हा जो पॉईंट आहे, आता समजा उद्या 7 दिवस आपल्याला तिथेच तिथेच करायचं, 7 दिवस मग ते जास्त दुखत नाही 7व्या दिवशी? नाही, तुम्ही ते त्याच्यानंतर तुम्ही करून बघा. आता उद्या तुम्हाला जे पॉईंट शिकवलंय ते 7 दिवस तुम्ही ब्रेक करत राहा. आणि त्याच्यानंतर तुमचे जे पॉईंट तुम्हाला जो त्रास होतोय आणि त्याच्या अकॉर्डिंगली जे आहेत पॉईंट्स ते करा तुम्ही. आता मी तर म्हणेन
तर मग त्याच्यामध्ये काय करायचं की ते तुम्ही 7 दिवस करून बघा, तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही जर चुकीचं करत असेल, बोथट सुया झालेल्या असतील, तिथे रक्त वगैरे येत असतील, जखम झाली असेल तर स्टॉप करायचं. तो पॉईंट सोडून बाकीचे पॉईंट करायचे. कारण एकाच व्याधीसाठी आपण 7-8 पॉईंट असतात ना आपल्याकडे, तर तिथे जखम वगैरे नाही झाली पाहिजे. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, अजिबात नाही करायचं. जर हायजीन मेंटेन नाही केलं तर बस वगैरे येऊ शकतो. आणि 90 डिग्रीने घेत आपण असं आर्टिस्ट वगैरे केलं तर सुई अजिबात तुटत नाही. आता तुटली ना तिरुपतात बघेल, शक्यतो सुई नाही तुटत. अतिशय चांगलं मेटल आहे. म्हणजे हे काय तुमची काळजी नाही की पटकन तुटेल. तुम्ही ऐकून घ्या, तुम्हाला तो ऐकून घ्या, ज्या आता सुया वापरल्या ज्या तुम्ही फेकून देणार आहे त्या तुम्ही अशा वाकड्या करून बघा तुटतात का, म्हणजे तुमच्या मनातून ते डाऊट जाईल. अतिशय चांगल्या असतं ते दूध, हाय क्वालिटी स्टेनलेस स्टीलचं आहे आणि ते तुटत नाही. आणि करून तोडून दाखवा ना मला असं करून. नाही बरोबर आहे तुमचं अनुभव आहे की भीती वाटते ना इंजेक्शन देताना, आपल्याला नेहमी वाटतं इंजेक्शन तरी तुटू शकतं, पण हे नाही. आणि ते बाकी करायचं ती वाकडी होते, ती फेकून द्यायची. जर तुम्हाला हाड लागलं, तुमचा पॉईंट चुकला तर ती निडल पूर्ण अशी वाकडी होऊन जाते, पण तुटत नाही, वाकडी होते. उंची बाबा किती वाटणार असं नाही ना, अजिबात घालू नका. या छोटे छोट्या मनातून तुम्ही पूर्ण काढून टाका. तुम्ही अजिबात तुटणार नाही, वाकडी होईल ती पुन्हा वापरायची नाही, कारण त्याच्याने वाकडी झाली तर दुखाही होतं आणि आपल्याला धाची कोणती मिळणार असते. धाची तर नाहीच मिळणार, पण ती तिरपी आहे, तुम्ही मध्ये कशी जाईल ना, किती दुखेल त्याच्यात. मॅडम प्रॅक्टिकल आम्हाला म्हणजे एकच पॉईंट सांगतात का हार्ट मेरिडियनचे जेवढे पॉईंट आहेत आता साधारण तेवढं आम्ही करू की तुम्हाला आधीपासून सांगून देऊ कोणते, कारण प्रॅक्टिकल सगळं आपलं इथे होणार ते डॉक्टरच असतील. तर त्याचं एवढं काही नाही प्रॅक्टिकलचं, तुम्ही घाबरू नका. तेवढे पॉईंट हे जे, आणि तिथे मला कपडे पुढे तर नाही काढता येणार, म्हणून हे पॉईंट हे मेन जे तेवढे सांगू. आणि तरी मी तुम्हाला 15 पॉईंट देऊन देईल, त्याच्यापैकी 1-2 विचारतील आणि हे जे 2-3 आहेत तेच सांगू आम्ही. आणि जो एक्झामिनर येतो त्याला ॲक्युपंक्चरचं काहीच माहिती नसतं. तुम्ही काहीतरी प्रिक करून दाखवा, ते फॅक्ट सांगते. तुम्ही असं नका ठरवू परीक्षेचा दृष्टीने सेकंड इयर स्टुडंट्स आहे म्हणून सांगितलं. त्याला काय माहिती ॲक्युपंक्चर, तो जो असतो ते MBBS लेवलला दुसरे डॉक्टर असतात, BMS असतात, त्याला ॲक्युपंक्चरचं रेकॉर्डिंग होते ते. युट्यूबला टाकणार आहे तर आता एवढं काढून टाकू पोस्ट. ॲक्युपंक्चरची पुन्हा आपण प्रॅक्टिकल घेऊ, पण आता सेकंड इयरचे स्टुडंट्स आहेत. पहिल्या वर्षाचे आहेत का? अरे वा, तुमचे डबल होईल म्हणजे सगळं. तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर. आता आपल्याला आयरिस डायग्नोसिस, कायरोप्रॅक्टिस, ऑस्टिओपॅथी, म्युझिकोस्पायनल थेरपी करायचं आहे. आणि ॲक्युपंक्चर थोडंसं आवश्यक होतं म्हणून मग मी आले वेळात वेळ काढून. आणि त्याच्यामध्ये आपण बाकीचं सगळ्यांनी आता अपसेट राहू नका. सेकंड इयर स्टुडंट परीक्षा वगैरे एप्रिल-मे महिन्यामध्ये होतात, तर हे सगळं असं करायचं की मॅडमनी सांगितले तसं तसं लिहून काढा. आता मी आयरिस डायग्नोसिसचं प्रॅक्टिकल फक्त घेणार आहे, थिअरी मी सगळं करेल. तर मला एक गोष्ट सांगा, हे डोळा आहे, डोळ्याचा हा काळा पोर्शन आहे, याला काय म्हणतात आपण? काळा पोर्शन. हा पूर्ण डोळा आहे आणि त्याचा तो काळा पोर्शन, त्याला मराठीत काय म्हणतात? गुळगुळ. आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं आयरिस, IRS, आयरिस. तुम्हाला जर मी सांगितलं आत्ता की हे जे आयरिस इज दी कर्टन ऑफ आवर हेल्थ, आपल्या हेल्थ पूर्ण शरीराचा तो पडदा आहे, तर तुम्हाला विश्वास बसेल का? मी तुम्हाला आता हे याच्या सहाय्याने दाखवणार आहे. ही लेन्स प्रत्येकाने घरी ठेवा. त्या माणसाला हार्ट अटॅक येणार असेल तर ते आधी 12 तास समजतं, तुम्हाला समजू शकतं. 12 तास आधी, 6 तास, 12 तास अकॉर्डिंग टू वेगवेगळे, की ह्याला आता हार्टमध्ये खूप मोठं काहीतरी होणार आहे. तर ते कशामुळे कळणार आहे? ह्या आयरिसमुळे आपल्याला कळतं. तर याचं एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. घुबड सगळ्यांनी पाहिले? एक याचा जो आयरिस डायग्नोसिसचं जे फादर ऑफ आयरिस डायग्नोसिस आपण म्हणतो, तर त्यांच्याकडे एक छोटंसं घुबड होतं. ते घुबड पाळलेलं होतं त्यांनी. तर ते असं ते कसं ते छोटंसं पिल्लू होतं, ते झाडावरून पडलं आणि आईपासून वेगळं झालं. तर ते त्यांनी घरात आणलं. लहान मुलगा होता, लहान, त्याचं वय त्यावेळेस फक्त 7 वर्ष होते. ते जे आयरिस डायग्नोसिसचा फाउंडर आहे, फादर ऑफ आयरिस डायग्नोसिस. तर त्यांनी काय केलं, त्या घुबडाला पाळलं. तो त्याचा पेट झाला. आणि असंच एकदा घुबडाशी खेळत असताना, तेव्हा त्याचं वय किती होतं त्या मुलाचं? 8 वर्ष वय होतं. खेळत असताना त्याचा पाय मोडला. तर खेळताना पाय मोडला आणि त्याला पाहिलं त्याने, त्याचे डोळे तर किती मोठे मोठे असतात घुबडात. एका विशिष्ट पोझिशनला काळा खड्डा पडलेला त्याला स्वतःला डोळ्यांनी दिसला.
तेव्हा त्याला असं वाटलं 6 o'clock पोझिशन म्हणजे कळलं का हा आपला डोळा आहे, याला तुम्ही घड्याळ कन्सिडर करा. वरती 12 वाजले, खाली किती 6 वाजले. ठीक आहे, 3, 9. ठीक आहे, 12, 6. तर तसं कन्सिडर करून मग त्याच्या 8 वर्ष वय फक्त असताना त्याच्या हे डोक्यामध्ये आलं की डोळ्याचा आणि ह्याचं जे डावा पाय मोडला, डाव्याच पायामध्ये 6 o'clock पोझिशनमध्ये काळा खड्डा पडला. आणि नंतर त्याने काय केलं, हळूहळू त्याला हील केलं, बँडेज बांधलं आणि त्याचे डोळे मोठे होते. तर ते त्याच्या डोक्यात कुठेतरी स्टक झालेलं होतं की काहीतरी आहे. म्हणून त्याने जसं जसं त्याचा पाय बरा व्हायला लागला तसा तो खड्डा आहे ना, तो खड्डा असा वर आला, तो भरला, मग ते काळा कलर होता, मग थोडा ग्रे झाला आणि नंतर पूर्व नॉर्मल झाला. आणि त्याच्यानंतर तो डॉक्टर झाला आणि त्याने आयरिस डायग्नॉस्टिसमध्येच त्याने शोध लावला. 100 एकरचं आयरिस डायग्नॉस्टिस हॉस्पिटल त्याने उघडलं आणि सगळ्या जगभरात तो प्रसिद्ध झाला. तर हे असं आयरिस डायग्नॉस्टिस तुम्हाला डोळ्यात प्रत्यक्ष याच्याने मी दाखवणार आहे. बाकी खूप हजारो तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तुम्हाला आपले थिअरी क्लासेस कसे होतात सगळ्यांना माहितीच आहे. थिअरीमध्ये आम्ही मागे पडत नाही. प्रॅक्टिकल फक्त प्रत्येकाने पाहायचं. आता मोबाईलचा हे ऑन करा. मोठे मोठे डोळे कोणाचे इकडे तर सगळ्यांनी चेअर बाजूला करून जवळ यायचंय. आता मी तुम्हाला इथलं आयरिस दाखवणार आहे. त्याचं आयरिस तुम्हाला मी सांगितलं हां आहे, चालेल, सगळ्यांची करू. तर प्रत्येकाने पाहायचं आहे. टीव्हीला जास्त त्रास द्यायचा नाही कारण मी आता लाईट करणार आहे. फ्लॅश लाईट करा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय पाहणार आहे हे बघा. आयरिस कळलं, हे बुब्बुळ आहे ते कळलं. आता एक गोष्ट दुसरी की तुम्ही जेव्हा उन्हामध्ये जाता आणि घरात आले की तुम्हाला काहीच दिसत नाही. काय कारण आहे त्याचं? ते मधलं त्याला काय म्हणतात, मध्ये प्युपिल. ते प्युपिल डायलेट होत असतं आणि कॉन्स्ट्रिक्ट होत असतं. तर त्या प्युपिलच्या भोवती असे सायकलच्या चाकाचे स्पोक कसे असतात तसे स्पोक तुम्हाला इथे दिसतील. पहिल्यांदा छोटे स्पोक दिसतील आणि त्याच्यानंतर मोठे स्पोक दिसतील. तर ते मी सगळं आकृती काढून तुम्हाला सगळं समजवणार आहे. फक्त आता डोळ्यांना काय दिसतं ते पाहायचं. तर याच्यामध्ये आयरिस डायग्नॉस्टिसमध्ये 6 o'clock पोझिशन म्हणजे लेग पोझिशन आहे. 3 o'clock पोझिशन डाव्या बाजूची, कारण डाव्या बाजूला हार्ट आहे, उजव्या बाजूला नाही. 3 o'clock पोझिशन हार्टची पोझिशन आहे. तर नॉर्मल आय एका लहान मुलाचा पाहायचा 5-6 वर्षाच्या आणि त्याच्यानंतर मोठ्या वयाचा म्हाताऱ्या माणसांची अशी आयरिस आपण चेक करायचे. आणि त्याच्यामध्ये खड्डा आहे का, डार्कनेस आहे का. एखाद्याने क्लोरोक्विन नावाचं औषध सगळ्यांना माहिती आहे, मलेरियासाठी वापरतात, हायड्रोक्लोरोक्विन. तर ते क्लोरोक्विन पॉयझनिंग म्हणतात. तर हिरवे डॉट्स दिसतात त्याला आपल्याला डोळ्यांमध्ये. आणि त्याला खूप जास्त सोडियम खात असेल, इम्पेअर्ड ब्लड सर्क्युलेशन असेल, ते सोडियम रिंग दिसते. तर काय काय डोळ्यात कसं कसं दिसतं ते मी सगळं सांगणार आहे. पण बेसिक आयरिस आपण याच्यामध्ये सगळ्यांनी बघायचं आहे. लेफ्ट आयमध्ये फक्त 2 ऑर्गन, लिव्हर, एक स्प्लीन आणि एक हार्ट, हे 3 ऑर्गन जे आहे. आता डाव्या बाजूला हार्ट आणि स्प्लीन दिसेल, उजव्या बाजूला लिव्हर फक्त दिसेल. तुम्ही त्याची पोझिशन वेगळं म्हटलं तर बाकी सगळ्या दोन्ही बाजूला सेम दिसतात. लंग डावा लंग, उजवा लंग. इकडे 9 o'clock हे पहा, हा 3 लक्षात ठेवा. डाव्या सगळे हात करा इथे डाव्या हाताला. हा काय आहे 3, हा काय आहे 9. आता हा 3 आहे आणि हा 9. तेच मला कन्फ्युजन होतं. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. बाकी मी तुम्हाला 4 पोट करते. हे लक्षात ठेवा, 3, 9, 3, 9. म्हणजे हे मिरर इमेजेस आहे. एवढं फक्त जर लक्षात ठेवलं तेवढं लक्षात ठेवा. आणि इथे डोक्याच्या मध्यभागी एक माणूस काढा, डोकं, मान. तसं हा डोळा जो आहे त्या डोळ्यामध्ये माणूस काढायचा. वरचा ब्रेन एरिया, हात, शोल्डर, हे हा मधला एरिया आणि हा लेग एरिया. आता किडनी जर कुणाच्या खराब असतील तर किडनी एरिया आहे. 6 o'clock पोझिशनला लास्ट पॉईंट लेग एरिया आहे, त्याच्यावर किडनी आहे. आता पुरुषामध्ये बघत असाल तर तुम्ही टेस्टिस येतील, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसतील. आणि स्त्रीमध्ये तुम्हाला तिथेच त्याच पोझिशनला ओव्हरी. आता PCOD असेल तर तिथे तुम्हाला 7 o'clock पोझिशनला काहीतरी प्रॉब्लेम दिसेल. जर ती प्रॉब्लेमची सुरुवात असेल तर तो स्पोक असतो ना, तो स्पोक थिकनिंग झालेला दिसेल. अजून क्रोनिक वर्स असेल तर तो अजून ब्रॉड झालेला दिसेल. पॉकेट्स दिसतील, फ्लावर शेप्ड आय दिसतील. असे वेगवेगळे आय आहेत. आता जेवढे आय आहेत 2-3 पाहू मग, कारण सरांचं लेक्चर पण ते महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्ही इथे येऊन तुम्ही तुमचं जरी पाहिलं तरी चालेल. आणि घरातल्या सगळ्या मेंबरचं पाहायचं. याच्याशिवाय आयरिस डायग्नोसिस होऊ शकत नाही, हे प्रत्येकाकडे लागतं. स्पेसिफिक काही नाव आहे का? हो, आयरिस लेन्सेस म्हणतात ही. याच्यामध्ये चुकीच्या खोट्या रस्त्यावरच्या ज्या लेन्स असतात त्या पण असतात, त्या नाही. ह्याच्याने तुम्हाला सगळ्यांसाठी आपण मागून दिलं. तुम्हाला माहिती आहे का ह्याच्याबद्दल काही?
नाही हे त्याच्याकडूनच मागवावं लागतात. आता इरिडोस्कोप वगैरे ते पण हे मागून घे मागून ठेवावं सगळ्यांनी. आता हे बघा पेशंट एक 2 मिनिट. आता हा जो लाईट आहे पेशंटच्या डोळ्यात पाणी यायला लागतं, पेशंटला त्रास नाही द्यायचा. आता पेशंटला इथे करायचं, पेशंटचं बुबुळ मध्यभागी ठेवायचं, पेशंटला वर खाली नाही पाहू द्यायचं, बुबुळ मध्यभागी पाहिजे. ठीक आहे, हात असा वरती केला तरी चालेल. हां, आता हे काळा बुबुळ मध्यभागी पाहिजे. ठीक आहे, आता ही लेन्स अशी समोर ठेवायची आणि ह्या बाजूने याच्यात मी आता रेकॉर्ड उभं होऊ द्या राहते. एक हां? सेकंड. हे जे आहे लाईट, हा लाईट ह्या बाजूने टाकायचा आहे म्हणजे तिला प्युपिल डायलेट कॉन्स्ट्रिक्ट होऊन त्रास होतो ना. आणि इथे आपण समोर उभं राहणार आहे. मी आता हा डोळा आहे, इकडून मी लाईट मारलेला आहे आणि लेन्स अशी ठेवलेली आहे आणि या लेन्समधून आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात पहिले प्युपिल दिसेल, स्पोक्स दिसतील. आता मी तुम्हाला एकदा बघते. ह्या बाजूला येऊ का? पकडू का मी? नाही तसं काही नाही, पकडलं तरी चालेल. चांगलं आणि सगळ्यांनी पाहायचं आहे, फक्त हिच्याचवर सगळे पाहू नका, तिला डोळ्यांना त्रास आहे. आता हे बघा, हां तुला दिसत असं पकडा, हे पकडा ना, मला लाईट धरू का? नाही, तू फक्त बसून राहा. आता हा डावा हात नाही पकडला मी, कारण की इकडून पकडलं तर हा लाईट बंद होईल. छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनी नोटीस करा. आता हे मी असं केलं आहे आणि तू आता लेन्सकडे बघ. हां हे बघ, हां इकडे लेन्सकडे बघ. हां आता इथून एक मिनिट हे बघ प्युपिल दिसतंय आणि हे पहिल्याच दिवशी. करून घे. हां आता तुमचा लाईट फोकस नाही येते, लाईट फोकस त्याच्यावर मारा, तुम्ही काळ्या बुबुळावर मारा. पुढून अजून पुढून घे. मलाच जाते, मी करतो फ्लॅशचा. एक सेकंड. अगदी क्लिअर आहे, हे आहे सगळं तुम्हाला दिसतं. डायरेक्ट आयरिसवर, त्याच्याशिवाय दिसणारच नाही. दिसतं थोडंसं डाव्या बाजूने घे. तुझ्याच हातात. हां सगळ्यांना नाही दिसत. तू आधी करून घे ऍडजस्ट, मग तू सरक आणि मग आम्ही. मग मी टॉर्च ठेवली नाही, खरं टॉर्च असते त्याची आणि हे पण त्याची चालतं. बॅटरी संपलेली. मोबाईलचं चांगलं असतं, काही नाही. आता हे हा डोळा थोडा दुखला, ओके, त्या बुबुळावर मार ना, डायरेक्ट बुबुळावर मारा, त्याच्याशिवाय दिसणार नाही. बुबुळावर मार. तुझ्या हातातच घे ना फ्लॅश म्हणून. आता उजेडात येईल. मी करतो दुसरा ते मोबाईल ऍडजस्ट फ्लॅश. दुसरा मोबाईल एक सेकंड. त्याचं ते अडकतंय. बस. मम्मी मी करतो ऍडजस्ट. हे असंही दिसतंय बघा प्रकाशात, असं सुद्धा दिसतंय, पण त्या लाईटमध्ये अजून चांगलं दिसतंय. अंदाज पडेल बरं. या साईडनी या, माझ्या मागं नाही. तू हे लावत एकदम डोळ्यावर बुबुळावर थोडं बरं बघ, थोडं किंचित ना, जास्त. हां आता बघ मध्यभागी झालं. आहे पाय मध्ये प्युपिल दिसतंय, स्पोक्स दिसत आहेत आणि नॉर्मल दिसत नाहीये व्यवस्थित. आता दिसतं? आता दिसतंय. बघा नीट बघा सगळ्यांनी. इथं मोबाईल मध्ये पण दिसते स्पोक्स सरांच्या. दिसतात. हां पुन्हा कर मम्मी, ते पुन्हा कर. तुम्ही काय तर तिचा फोटो काढ दे ना तेजस. डोळा हलव. फोटो काढ, त्या फोटोत दाखवते मी. मॅग्निफाइंग ग्लास कर मम्मी थोडंसं. हां हे ना त्याचे रेडिएशनचे स्पोक दिसतात बघा. एक छोटे स्पोक आहे आणि मोठे स्पोक्स आहेत. ठीक आहे, थोडं मॅग्निफाइंग ग्लास लांब कर. अंधार पडलंय का आमचं सर्वांचं? अजून लांब कर. नाही याचा काही संबंध नाही. माझ्याकडे कर थोडी मॅग्निफाइंग ग्लास. हां दिसतंय सगळ्यांना स्पोक्स. दीदी तू त्या ब्राऊन बाजूने दिसेल बघ तुला. हो मोबाईल ब्राऊन ब्राऊन कलरचं. हां दिसताय का? दिसताय? तुला त्रास झाला तर सांग बेटा. त्रास झाला तर सांग. शायनिंग करते का सर? ठीक आहे, आता प्रत्येकाने मॅग्निफाइंग ग्लासमध्ये बघा. तसं दिसतं. तर मग त्याला विचारायचं असं असं झालं होतं का? तर हो माझं फ्रॅक्चर होतं, तुटलेला पाय. मग त्याला वॉमिट करायचं. आणि आता काही दुखत नाहीये ना, पण मग पूर्वी दुखत होतं का? तर काही सगळ्यांच्याच हातात असं नाही, बरं होऊन जातं, कुणाचे स्टार फोटो स्टार डोळ्यात दिसतात. काय नाही, मी यूट्यूबवरती टाकणारच आहे. बॉडी जाम आहे. दिसलं ना असं हे नाही दिसत आहे जास्त. अगं थोडे थिन आहे तिचे स्पोक्स, पण क्लिअर आहे. त्याच्यामुळे सुद्धा ते बरं मला दिसत नाही. क्लिअर आहेत सगळे. क्लिअर आहे सगळे. नॅचरल बरं होतं. ज्यांचे लाईट कलरचे डोळे असतात ना, त्यांचे आरामात दिसतात. सर स्पाईन कुठून ओळखायचं मग? पायाचं खालचं झालं, वरती डोकं. स्पायनल कॉर्डचे पॉईंट्स आहेत ना, ते सगळं थिअरी मी तुम्हाला शिकवते. आता तुम्हाला मेन आहे ना, कारण ते एवढे सगळे जर पॉईंट माझ्याकडून कदाचित चुकीचं सांगितलं जाईल ना.
हां, आता आयरिस डायग्नोसिसमध्ये आपण पेशंटला आता चेक करायचं आधी डाव्या हातात लेन्स पकडायची. माझ्या हातामध्ये एक ब्लू टॉर्च असते. तर टॉर्च घ्या किंवा मोबाईलचा लाईट आहे. मोबाईलचा लाईट थोडा हार्श असतो. एक ब्लू टॉर्च येते, ती स्पेसिफिकली याला वापरली जाते. आता मी कसं पकडते ते बघा. ह्या हातात ही लेन्स आहे, ह्या हातात हा लाईट आहे. लाईट तुम्ही आरामशीर असं आरामशीर टेकून बसा. आता मी इथे पकडलं आहे, इकडे बघा, याच्यावर डायरेक्ट हे केलेलं आहे, इकडे बघा. आणि याला हे बघा, याला मी असं हलवते. एकदम चांगलं. याची लेन्सची डिस्टन्स ॲडजस्ट करायचं. हे बघा, दिसतंय सगळ्यांना आता परफेक्ट डिस्टन्स आहे बघा. मध्ये पिपीलच्याच एकदम इमिजिएट बाहेर थोडं डाव्या बाजूला थोडं हे थोडं मध्यभागी नाही मध्ये डोळ्यात पाणी आलं. लाईट पूर्ण फोकस असा एकदम जवळ करायचा आहे आणि ह्या लेन्सचं अंतर थोडं कमी जास्त करायचं आहे. एकदम जवळ जाऊन पाहायचं आणि त्याच्यानंतर सगळे जसेच्या तसे क्लिअर कट स्कोप तुम्हाला दिसतात. हे लेन्सचं ॲडजस्ट करायला तुम्हाला जमणार नाही. लेन्स एकदम साफ करून घ्यायची अगोदर. हे तुम्हाला प्रॅक्टिसनेच कळेल. परंतु हे घाबरायचं नाही. आता ह्या डोळ्यामध्ये मी बघते, टॉर्च डाव्या हातात पकडली, लेन्स ह्या हातात पकडली. हा जो लाईट आहे हे बघा एकदम क्लिअर दिसतंय बघा. हे डिस्टन्स बघा एकदम क्लिअर दिसतंय. त्याच्याच तू सर तुला फक्त मॅग्निफाइंग ग्लास तसंच ठेव. दिसतंय पकडे दिसतंय डायरेक्ट चांगलं दिसतं सर. डायरेक्ट Direct पकडलंय एकदम पकडा. नाही, तुम्हाला ॲक्च्युली मॅग्निफाइंग ग्लासने बघायला लागेल ॲक्च्युअल लाईटमध्ये. मोबाईलचं करतायत ना ते त्यांना मोबाईलनी वेग दिसतं, क्लिअर कट दिसत नाही. डोळ्यांनीच ते पाहिलं जातं. मोबाईलचा फोटो काढताना हलवू शकतो. मोबाईलमध्ये होतं काय माहिती का, जर कलर तो ब्राऊन असेल ना तर मोबाईल त्याला फोटो काढल्यानंतर डार्क ब्राऊन किंवा दुसरा ब्राऊन करून टाकतो. आणि शेड करू शकतात. हेच पाहणं आहे ते तुम्हाला प्रॅक्टिसनेच येईल. आता मी कसं पकडलंय आणि वर खाली कर बेटा, डोकं पासून जवळ घे. तो दिसला पाहिजे त्याचं ऑब्जेक्ट ठेवायचं. बाकी कोणत्या याला पॉईंटला दिसेल ते यांचं कसं आहे आता आहे पाणी आलं. डोळे बंद ठेवा 2 मिनटं. आता डोळे बंद ठेवा. आता कोणाकडे आणि हे बघ मध्यभागी बघ बघायला काही. बस कर अच्छा. इकडे करतेस का? इकडे कर याला डोळ्याला इकडे इकडे हात वर खाली कर. लाईट त्याच्यावरच टाक. दिसलं एकदम बरोबर, चांगलं दिसलं. मॅडम हिचं हे एकदम क्लिअर वाटतंय मला. दिसतंय. वर खाली कर, थोडंसं जवळ जा. जवळ जा. ऍक्च्युली आता बिना पण दिसलं. जा जवळ, वर खाली कर ना. ही लेन्स पुसून घेऊ नंतर. कळालं? स्मज झालं. डोळे बंद ठेव. थांब. त्यांच्यामध्ये जसं दिसतं तसंच दिसतं ॲक्च्युली डोळा. ज्यांनी नाही बघितलेले बघून घ्या. हा फोन कोणाचा आहे ना मॅडम? मोबाईलने बघा तुम्ही, परंतु बघा वर खाली एकदम वरती बघ. तू वर बघ.